नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲग्रिकल्चर, त्याचबरोबर ॲग्री अलाइड सायन्सेसमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी डिग्री केलेली आहे, त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, PhD केलेली आहे, किंवा जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी भरपूर करिअर ऑप्शन्स ॲग्रिकल्चरमध्ये अवेलेबल आहेत. तर ते करिअर ऑप्शन्स कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तो मेन 5 विभागामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यातला सुरुवातीला आपण पहिला भाग पाहूया, जो की आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस. चे ऑप्शन्स कोणकोणते आहेत ते आपण इथं बघूया. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे विविध जॉब्स आहेत, जसं की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS. तर या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला विविध पदांसाठीच्या जागा असतात आणि ह्या जागा ज्या आहेत त्या UPSC एक्झाम थ्रू भरल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला UPSC एक्झाम्स देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पास होणं आवश्यक आहे. तर तुम्ही याच्यामध्ये असणाऱ्या विविध पदांवरती काम करू शकता. वेगवेगळी पदं आहेत, कलेक्टर असेल किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत, फॉरेस्ट ऑफिसरशी रिलेटेड. तर असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिसेस ARS एक्झाम कंडक्ट करत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला जर सायंटिस्ट व्हायचं असेल, ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट, तर त्यासाठी तुम्हाला PhD असणं आवश्यक आहे. जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते तिथं PhD कंपल्सरी आहे. तर ARS जे एक्झाम घेत असतं तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो तिथे तुम्हाला फुलफिल करणं आवश्यक आहे. तर अशी सेंट्रल गव्हर्नमेंटचे विविध पदांच्यासाठी जागा असतात आणि हे ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो म्हणजे स्टेट ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस. स्टेट ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेसमध्ये आपली MPSC आहे, ॲग्रिकल्चर MPSC आहे. आता MPSC साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन मिनिमम क्वालिफिकेशन लागतं. तर MPSC थ्रू विविध पदं आहेत, जसं की DYSP आहे, PSI आहे, ST आहे, तहसीलदार आहे. अशा प्रकारचे अनेक पदं MPSC थ्रू भरली जातात. मग त्यासाठी तुम्हाला MPSC ची तयारी करून चांगल्या पद्धतीने त्यात मार्क्स मिळवून पास होणं अपेक्षित आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरल MPSC, जे ॲग्रिकल्चर आणि ॲग्री अलाइड सायन्सेसमध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे अशांसाठी ॲग्रिकल्चरल MPSC कंडक्ट केली जाते आणि त्याच्या थ्रू विविध पदं भरली जातात. ॲग्रिकल्चरल ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्टचे, तहसीलचे, त्याचबरोबर फॉरेस्ट ऑफिसर असतील, अशा प्रकारच्या विविध जागा याच्या थ्रू भरल्या जातात. तर विद्यार्थी मित्र हो, हेही तुम्हाला स्टेट ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे सेंट्रल आणि स्टेट ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेसमध्ये विविध ऑप्शन्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे त्याच्यामध्ये अकॅडमिक सेक्टरमध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत. तर अकॅडमिकशी रिलेटेड म्हणजे काय येतं, तर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी ज्या आहेत तर तिथं कुठले कुठले जॉब ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता ॲग्रिकल्चर सेक्टरच्या युनिव्हर्सिटी बघितल्या आपण, महाराष्ट्रामध्ये 4 युनिव्हर्सिटीज आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. तर या ठिकाणी विविध पदं कुठली कुठली असतात, तर GRA आहे, ज्युनियर रिसर्च असिस्टंट, SRA, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, हेड ऑफ डिपार्टमेंट, डीन, VC, अशी विविध पदं त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्यासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पण तिथं असणं गरजेचं आहे. तर GRA असेल तर ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेसमध्ये, तर ते GRA साठी अप्लाय करू शकतात.
SRA असेल तर SRA साठी मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असेल तर त्यासाठी तुम्हाला PhD त्याचबरोबर नेट क्वालिफाय असणं आवश्यक आहे. तर जे विविध तुमचं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, तर त्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जे ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्या अंडर येणारे जे गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, जसं की आपल्याकडे ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे आहे, कोल्हापूर आहे, धुळे आहे, राहुरी अंडर येणारं. त्यानंतर परभणी विद्यापीठा अंडर येणारे लातूर असेल किंवा इतर जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर त्या ठिकाणीही सेम युनिव्हर्सिटीमध्ये जसं पोस्ट असतात ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये GRA, SRA, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर, हेड, डीन, प्रिन्सिपल, तर अशा विविध पदांसाठीचे ऑप्शन्स तुम्हाला तुमचं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर PhD, तुम्ही नेट क्वालिफाय असाल तर करिअरसाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत रिसर्च स्टेशन आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत तिथं कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्यासाठी. तर रिसर्च स्टेशन जे आहेत ॲग्रिकल्चरल रिसर्च स्टेशन्स, तर त्या ठिकाणी विविध पोस्ट असतात, जसं की सिनियर रिसर्च सायंटिस्ट असतील, ज्युनियर रिसर्च सायंटिस्ट असतील, त्याचबरोबर काही प्रोजेक्ट असतात ते टेम्पररी बेसिसवरती त्या पोझिशन्स असतात, जसं की SRA आहे, GRA आहे. तर SRA GRA साठी तुम्हाला SRA साठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. GRA असेल तर ग्रॅज्युएशनवरती ॲग्री अँड अलाइड सायन्सेसमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही GRA साठी ॲप्लिकेबल ठरू शकता. त्याचबरोबर जे सायंटिस्टसाठीच्या ज्या पोस्ट असतात तर त्यासाठी ARS जे आहे ते एक्झाम कंडक्ट करत असतं आणि त्यातून त्या पोस्ट भरल्या जातात. तर ARS साठी जे सायंटिस्टच्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितलंच मी PhD क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. तर रिसर्च स्टेशनमध्ये जे विविध प्रकारच्या पदांसाठीच्या जागा असतात. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे कृषी विज्ञान केंद्र, तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये काही PhD बेसिसवरती असतील, त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. तर अशा प्रोग्राम कोऑर्डिनेटर जे आहे पद, तर त्यासाठी क्वालिफिकेशन जे आहे ते PhD असायला हवं. त्याचबरोबर तुमचा रिसर्च आणि अकॅडमिक क्षेत्रामधला एक्सपिरियन्स असायला हवा 8 ते 9 वर्षांचा. त्यानंतर SMS, प्रत्येक जे डिसिप्लिन्स आहेत ॲग्रिकल्चरल डिसिप्लिन्स विविध, ॲग्रोनॉमी असेल, एक्सटेन्शन असेल, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स असेल, असे विविध डिसिप्लिन्स जे आहेत ॲग्रिकल्चरचे, तर त्यासाठी सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्टच्या जागा असतात. त्यानंतर जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ॲग्रिकल्चरमध्ये आणि ॲग्री अलाइड सायन्सेसमध्ये, तर त्यांच्यासाठी ॲग्रिकल्चर असिस्टंटच्याही तिथे जागा असतात. तर अशी विविध पदं असतात रिसर्च स्टेशनमध्ये. त्याचबरोबर जे कृषी विज्ञान केंद्र आहेत तर त्या ठिकाणी. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो बँकिंग सेक्टरमध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर बँकिंग सेक्टरमध्ये IBPS जे आहे ते एक्झाम घेत असतं आणि त्यातून विविध पदं आहेत, जसं की PO आहे, ॲग्रिकल्चरल ऑफिसर आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये आणि ॲग्री अलाइड सायन्सेसमध्ये झालेलं आहे. असे विद्यार्थी ॲग्रिकल्चर ऑफिसर त्याचबरोबर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पदांसाठी अप्लाय करू शकतात आणि त्या एक्झाममध्ये पास झाल्यानंतर तुम्ही अशा विविध पदांवरती जाऊ शकता. त्याचबरोबर जे आपलं RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर याच्याही विविध पदांच्या जागा असतात. तर अशा प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला विविध पदांवरती जॉबच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. नेक्स्ट जे आहे ते आहे प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्येही भरपूर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. वेगवेगळी जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ॲग्रिकल्चरल कॉलेजेस, त्या ठिकाणीही तुम्हाला विविध जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं की असिस्टंट प्रोफेसर आहे, प्रोफेसर आहे, प्रिन्सिपल आहे, अशी विविध पदांवरच्या जागा प्रायव्हेट कॉलेजवरतीही अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन काय लागतं, तर तुमची PhD आणि तुम्ही नेट क्वालिफाय असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तुम्ही नेट क्वालिफाय असाल तरी तुम्ही टीचिंग फील्डमध्ये जॉब करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बँक सेक्टर. तर मग अशी मी सांगितलं नॅशनलाइज बँकांमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर अशा विविध पदांसाठीच्या जागा असतात. तसंच प्रायव्हेट ज्या बँका आहेत, HDFC असेल, ICICI बँक असेल, तर तिथंही ॲग्रिकल्चर ऑफिसर, ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर
अशा पदांसाठीच्या जागा तिथं असतात. त्यानंतर प्रायव्हेट कंपनीज आहेत. विविध प्रायव्हेट कंपन्यांमध्येही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. जसं फर्टिलायझर कंपनी आहे, सीड पेस्टिसाइड कंपनी आहेत. तर अशा प्रायव्हेट ॲग्रिकल्चरल कंपन्या ज्या आहेत तिथेही तुम्ही जॉब करू शकता. तर हा झाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणारे जॉब. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो सेल्फ एम्प्लॉयमेंट. तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. तुमची घरी जर शेती असेल तर तुम्ही शेती चांगल्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून करू शकता. तुम्ही प्रोग्रेसिव्ह फार्मर होऊ शकता. त्यानंतर ॲग्रिकल्चरल एंटरप्राइज आहेत, त्याही करू शकता. ॲग्री अलाइड बिझनेसेस आहेत, ते करू शकता. आता तुम्ही स्वतःचं कृषी सेवा केंद्र चालवू शकता. तुमची जर डिग्री झालेली असेल BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्री अलाइड सेक्टरमध्ये डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही स्वतःचं कृषी सेवा केंद्रही सुरू करू शकता. त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग करू शकता. टोमॅटो असेल तर केचप वगैरे तयार करू शकता. अशी छोटीशी स्मॉल स्केल इंडस्ट्री पण सुरुवातीला सुरू करू शकता. हनी बी असेल तर त्याचंही प्रोडक्शन करू शकता. त्यानंतर डेअरी आहे, पोल्ट्री आहे. असे विविध ॲग्री अलाइड सेक्टर एंटरप्राइजेस तुम्ही सुरू करू शकता. त्याचबरोबर तुमचा जो शेतमाल आहे तर तो एक्सपोर्टही करू शकता. तर एक्सपोर्टिंगचाही बिझनेस तुम्ही करू शकता. असे विविध ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, आमचं शेती मित्रचं फेसबुक पेज आहे. त्यानंतर इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्यालाही तुम्ही फॉलो करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या अकाउंटवरती जाऊ शकता.